शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील उशिरा कांद्याची जर लागवड केलेली असेल आणि उशिरा कांद्याच्या लागवडीसाठी पहिली फवारणी नेमकी कोणती करायची, चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला उशिरा जर कांद्याची लागवड केलेली असेल तर कांदा पीकमध्ये येणारा जो काही करपा आहे, रोग शोषणारे कीटक असेल आणि जास्तीत जास्त पातींची वाढ कशी होईल या दृष्टिकोनातून आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. त्या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला वापरत असताना शेतकरी मित्रांनो पीआयचं 20 हे त्यामध्ये बुरशीनाशक वापरायचं आहे. अतिशय छान याचे रिझल्ट पाहायला मिळतात. एकदा जर फवारणी केलेली असेल तर महिनाभर तुम्हाला फवारणी करायची गरज देखील त्यामध्ये पडणार नाही. 1 एकरचं प्रमाण सांगतो, हे आपल्याला वापरत असताना 200 ग्रॅम वापरायचं आहे 1 एकरसाठी. कांदा पिकामध्ये जास्तीत जास्त नव्याने पाती निघल्या गेल्या पाहिजे आणि कांद्याची सुरुवातीची असणारी जी काही काळीक वाढ आहे ही चांगली झाली गेली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला वापरत असताना आयसेल कंपनीचं 11-36-24 ह्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. हे वापरत असताना 1 एकरसाठी 1 किलो वापरायचा आहे. आणि रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला कॉन्फिडर वापरायचा आहे. कॉन्फिडर वापरत असताना आपल्याला 100 ml वापरायचा आहे. बस हे तिन्हीच औषधं मिक्स करायचे आहे आणि याची फवारणी शेतकरी मित्रांनो आपल्याला कांदा पिकाला त्यामध्ये करायची आहे. याच्यासोबत सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा नक्की वापर करा आणि तुम्हाला जबरदस्त जर रिझल्ट पाहिजे असेल तर ही फवारणी पाणी भरल्यानंतर ज्या दिवशी वापसा होईल त्यावेळेस ही फवारणी करा. साधारणपणे 20 ते 25 दिवसानंतर, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा व्हायला मदत होणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.